श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुलदेवीला जाताना आपण कोणत्या वस्तू या घरातूनच न्यायच्या असतात त्याविषयी आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आता प्रत्येकाचं कोणत्या ना कोणती देवी ही कुलदैवत असतंच, कारण आपला जो कुळाचार कुलधर्म जी आपल्या परंपरानुसार जे चालत आलेलं आहे आणि आपला जो कुळाचार जी सांभाळती म्हणजे आपल्यावरती कोणतंही जर संकट येणारा असेल तर त्यात सगळ्यात आधी आपल्याला आपली जी कुलदेवी आहे ती सांभाळून घेत असते किंवा ती आपल्यापर्यंत ते पोचू देत नाही. तिला आपण कुलधर्म सांभाळणारी देवी किंवा आपली कुलदेवी असं म्हणत असतो. जसं की आपले आईवडील असतात तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे आपल्याला त्रास होऊ नये, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात किंवा आपले मुलं सुखात राहावा त्यासाठी प्रयत्न करतात किंवा आपल्याला कुठे दुखापत होऊ नये किंवा कुठे लागू नये यासाठी ते सतत आपली काळजी करत असतात, आपल्यावरती लक्ष देत असतात. त्याचप्रमाणे कुलदेवी कुलदैवत हे आपलं कुळगोत्र सांभाळण्याचं काम करतात. एखादं संकट जर येणार असेल तर आपल्याला ते आधीच संकेत देत असतात किंवा जर येणार असेल तर ते आपल्यापासून तारून नेण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु कधी का जेव्हा आपण त्यांची सेवा करू किंवा आपण त्यांची काहीतरी धावा करू, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू तर ते आपल्याला त्याच्या दुप्पट फळ आपल्याला ते देत असतात. आता प्रत्येकाच्या कुळधर्म कुळाचारानुसार कुलदेवी ही वेगळी आहे. परंतु आपल्या ज्यांना काही माहीत नसेल कोणती आपली कुलदेवी आहे किंवा कुलदैवत आहे तर पूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजेच आपली तुळजाभवानी माता आहे. म्हणजे 3.5 जी शक्तिपीठं आहे त्यापैकी तुळजाभवानी माता ही जवळजवळ महाराष्ट्राचे सगळ्यांचं कुलदैवत आहे. त्याच पद्धतीने आपण ह्या कुलदेवीला जाण्यासाठी आपण बरेच जण या देवीला दर्शनासाठी जात असतात. बऱ्याच जणांची ही कुलदेवी कुलदैवत आहे, त्यामुळे वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदैवताला जायला पाहिजे. त्याप्रमाणे बरेच जण जात असतात, परंतु बरेच जण चुकाही खूप करत असतात जातात. तर ह्या गोष्टी आपण ह्या आपल्या घरातूनच न्यायला पाहिजे, कारण आपण आपल्या घरातून जात असतो. आपल्या आईवडिलांना आपण ज्या पद्धतीने आपण खायला देतो तर आपण त्यांची काळजी घेतो. त्यांना जर आपल्या हाताचंच जर आपण खायला दिलं तर त्यांच्या चेहऱ्यावरचा एक आनंद वेगळा असतो. त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीला जाण्यासाठी आपण घरातूनच या वस्तू करून न्यायच्या आहे. तर त्या कोणत्या आहेत तर ते बघा. तर प्रत्येकजण आपापल्या आपल्या हिशोबानुसार किंवा आपल्या बजेटनुसार देवीला कोणत्या वस्तू न्यायच्या किंवा काय देवीला न्यायचं हे त्या पद्धतीने ते करत असतात. देवीचा मान सन्मान किंवा देवीचा कुळाचार सांभाळत असतात. तर असं म्हणतात की आपण कुलदेवीला आपली जी कुलदेवी माता आहे तिला आपण वर्षातून एकदा तरी तिच्या मूळ ठिकाणी जाऊन आपण तिचं दर्शन घेतलं पाहिजे. कारण ती आपला कुळाचार सांभाळत असती, आपल्याला कोणत्याही प्रकारचं संकट येऊ देत नाही. त्यामुळे आपण एकदा तरी तिचं दर्शन घेऊन सहकुटुंबाने आपण जायला पाहिजे. तर त्यासाठी गेल्यानंतर आपण फक्त जातो आणि दर्शन घेतो आणि तिथे जे काही असतं विकत पैसे देऊन आजकाल सगळे भेटतं, त्यामुळे आपण सगळ्या वस्तू तिथे पैसे देतो आणि विकत घेतो, देवीला अर्पण करतो आणि आपण म्हणतो की आपण माझं कुलदेवीचं दर्शन झालेलं आहे, मी कुळाचार केलेला आहे. परंतु हे चुकीचं आहे. आपण कुलदेवीला जातो तर आपण जात असताना आपल्या घरातून आपल्याला कुलदेवीसाठी काहीतरी गोड पदार्थ जसं की लाडू असेल, पुऱ्या असेल किंवा पुरणपोळीचा नैवेद्य असेल तर तो आपल्या घरातूनच आपण आपल्या हाताने स्वतःच्या हाताने करून घेऊन जायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या हाताने करायचं आहे, कारण आपण जे करतो त्यात आपल्याला आपला जो चांगल्या विचाराने आपण तो प्रसाद केलेला असतो किंवा चांगलं म्हणजे सात्विक पद्धतीनं केलेला असतो आणि देवीला जाताना आपण आपल्याच घरचं खाऊ घालणार आहे. कारण तिथे नैवेद्य विकत भेटत असतो, परंतु तिथलं वातावरण कोणत्या हाताने केलेलं असतं किंवा देवीला आपण ज्या पद्धतीने करतो सगळे मनातले चांगले भाव वगैरे ठेवून ते आपण देवीला मनापासून अर्पण करत असतो. आणि आपण काय करतो का तिथं गेल्यानंतर जो रेडीमेड नैवेद्याचं जे ताट असतं ते आपण 200-500 रुपये देऊन आपण विकत घेऊन ते देवीला दाखवत असतो. परंतु
देवीला आपण मनापासून जर आपण प्रार्थना केली आणि आपल्या हातचं जर भलेही तुम्हाला वेळ नसेल, तुम्ही इथून घरून सामान घेऊन जायचं आहे, तिथे कुठेही आपल्याला एखादं रूम भेटती, तिथे आपण हा प्रसाद बनवू शकतो. कारण घरातूनच आपण तूप, डाळ, शेंगदाणे किंवा भात वगैरे, तांदूळ वगैरे, तेल असं सगळेही जे किराणा माल आहे तो आपण नेऊ शकतो. आणि तिथे गेल्यानंतर देवीसाठी आपल्या स्वतःच्या हाताने आपण प्रसाद बनवून मग तो देवीला अर्पण करायचा आहे. विकत तर खूप भेटत असतं, परंतु आपण जे स्वतःच्या हाताने जे केलं ना, त्याचं श्रेय कशातच नसतं आणि देवीही चांगल्या मनाने प्रसन्न होत असती. आणि त्यानंतर आपल्या घरातून बाकी नैवेद्य पुरणपोळी जरी नाही तुम्हाला शक्य झालं करणं, तरी तुम्ही लाडू असेल आपले, गुळाचे लाडू असेल किंवा तुम्ही पुऱ्या असेल, रव्याच्या पुऱ्या असतील किंवा गोड पदार्थ जो काही असेल, तर तो देवीला तुम्ही घरातूनच बनवून घेऊन जा. कारण ह्या वस्तू 2-3 दिवस सहज, 8-1 दिवस सहज टिकतात. तर तुम्ही डाळीचे लाडू असेल किंवा तुम्हाला गव्हाचे लाडू असेल, असा गोड पदार्थ तुम्ही घरातूनच बनवून घेऊन जा. किंवा गोड पुऱ्या असेल, ह्याही तुम्ही घरातून गोड पदार्थ तुमच्या देवीला नेऊ शकतात. जरी तुम्ही नैवेद्य विकत घेतला तरी पण हा तुमच्या घरातून तुम्ही तुमच्या हाताने स्वच्छ मनाने केलेला जो प्रसाद आहे तर तो देवीला तुम्ही अर्पण करू शकतात. त्यानंतर 2 नंबरला आहे की देवीची ओटी. आता बऱ्याच ठिकाणी आपण जातो आणि आपण काय करतो, तिथे देवीला रेडीमेड ज्या ओट्या असतात, आपण अगदी त्या उघडूनही बघत नाही त्यात काय आहे किंवा काय नाही. त्यांना फक्त आपण पैसे देणार आणि आपण ती ओटी घेणार आणि जशीच्या तशीच आपण देवीला अर्पण करणार. परंतु त्या खूप जणांनी त्या ओट्या देवीला वाहिलेल्या असतात, त्याच ओट्या परत विकायला येतात आणि त्याच ओट्या, त्यात काही सामान असतं, काही नसतं. त्यामुळे देवीला जाताना नेहमी आपण 11 अलंकार हे देवीला प्रिय असतात. जर तुम्ही मनापासून देवीला जर जात असाल तर देवीचे जे 11 अलंकार आहे तर ते 11 अलंकार देवीला तुम्ही आवर्जून द्यायचे आहे. जरी तुम्हाला 11 अलंकार जरी नाही झाले तरी तुम्ही देवीला साडी, चोळी, त्यानंतर ओटी भरण्याचं सामान जे असतं ते, नंतर खण, नारळ, ह्या बांगड्या असेल किंवा कुंकू असेल, हळदी कुंकू असेल, जोडवे असेल, विरुदे असेल, हे सगळे देवीचे जे काही शृंगाराचे साहित्य आहे ते तुम्ही तुमच्या घरूनच घेऊन जा. कारण तिथे सगळंही रेडीमेड भेटतं, परंतु ते वाहिलेल्याच ओट्या असतात आणि त्याच पुन्हा परत आपण वाहत असतो. त्यामुळे तुमच्या देवीला जसं तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला साडी वगैरे आपण दिवाळीला घेत असतो, त्याच पद्धतीने आपली ती कुलदैवत आहे आणि ती आपल्या घराचा सांभाळ करत असते. त्यामुळे त्या देवीला जाताना आपण जशी साडी घालतो चांगली, जशी आवडती तशीच देवीला तुम्ही 1000-500ची साडी तुम्ही इथूनच तुमच्या घरातूनच घेऊन जा आणि तिथं गेल्यानंतर देवीला उघडून देवीला अर्पण करा. त्यामध्ये ओटीचं सामान असेल तेही घेऊन जा. कारण तिथे गेल्यानंतर आपल्याला रेडीमेड तर सगळे भेटत असतं, परंतु जर आपण जात असोल तर आपल्या हातानेच व्यवस्थित आपण अशी देवीची ओटी जर भरली तर नक्कीच देवी आपल्यावरती प्रसन्न होईल. आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की देव केलेला असतो, फक्त देवाला मनातून भाव पाहिजे. हाच भाव म्हणजे आपल्या मनातून आहे की जे आपण किती मनापासून देवीचं करतो आणि किती मनापासून देवीला आपण मनाने हाक मारतो, त्याच पद्धतीने हे आहे. ह्या वस्तू तुम्ही घरातूनच घेऊन जा. बघा, एक प्रकारचा तुम्हाला छान असा आनंदही भेटेल आणि तुम्ही काहीतरी देवीसाठी केलं आहे हेही तुम्हाला म्हणजे चांगलं वाटेल. तर नक्कीच तुम्ही जर कुलदेवीतेला जर जाणार असेल, तुमची जी कोणती असेल, तर त्या देवीला जाताना ह्या वस्तू तुम्ही घरातूनच घेऊन जा. बघा, देवीचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहील आणि वर्षातून एकदा तरी तुमच्या कुलदेवतेला जायला पाहिजेच प्रत्येकाने. म्हणजे जेणेकरून आपण आपल्या आईवडिलांना जसं भेटत असतो त्याचप्रमाणे तेही आपलं कुलदैवत आहे, तेही आपल्या कुळाचा सांभाळ करत असतात. तर त्यासाठी आपण त्या कुलदेवीच्या दर्शनाला सहकुटुंबाने एकदा तरी वर्षातून जायला पाहिजे. श्री स्वामी समर्थ.